पीक विमा आम्हाला मागच्या हंगामातला कधी मिळणार आहे? प्रिव्हेंटेड सोईंग म्हणजे पेरणी न करता येणं ते क्लेम्स फायनल झाले सगळे, ते पेंड झाले, मध्य हंगाम शेतकऱ्यांच्या खात्यात गेले ते सगळे। जो काही पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई असं काही सांगता येईल का आपल्याला की पुढच्या 15 दिवसात 1 महिन्यात होऊ शकतं? आता विषय जो आहे तो स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा। आपल्याकडे जवळपास 44 लाख सूचना आल्या, याच्यामध्ये त्याचं सर्वेक्षण वगैरे झालं, ती गेल्या वर्षी शेतकऱ्यांना मंजूर झालं, त्यांच्या खात्यामध्ये जमा झाली। म्हणजे अग्रिमची का? अग्रिमची, जे 25% अग्रिम। आता महत्त्वाचा विषय हा आहे की खूप मोठ्या प्रमाणात समस्या आमच्याकडे येतात, तुमच्याकडे येत असतात, किंवा 25% आम्हाला मिळाले, उरलेले 75%चं काय? खरीप तर संपून गेला। गेल्या वर्षीपासून केंद्र शासनाने नुकसान भरपाई निश्चितीचे निकष बदलले। पहिल्यांदा तुमचं स्थानिक नैसर्गिक आपत्ती जे आहे दिलेले आहे ते फायनल होते, त्याच्या संदर्भातच खूप तक्रारी असतात की मला कमी मिळाले, माझा सर्वे चुकीचा झाला, हे झाला। नमस्कार, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपल्या सगळ्यांना शेतकऱ्यांना एक उत्सुकता आहे, आपण सगळे वाट बघतोय की खरीप 2023 किंवा मग रब्बीचा आपल्याला पीक विमा कधी मिळणार आहे, नेमकं पीक विम्याच्या पातळीवर काय चालू आहे, तसंच नवीन हंगामासाठी पीक विम्याची तारखा कधी जाहीर होणार आहेत, आपण कसं सहभागी व्हायचं, काही बदल झालेत का, शासनाच्या पातळीवर काय तयारी चालू आहेत, पीक विमा योजनेमध्ये चालणारे गैरव्यवहार त्याच्यावर शासन नेमकं कसा आळा घालत आहे, या सगळ्या प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत। आणि आज नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहेत कृषी संचालक विस्तार आणि प्रशिक्षण विनय कुमार आवटे सर। आपलं स्वागत आहे ग्राउंडमध्ये। धन्यवाद। सुरुवातीला आपलं अभिनंदन, आपल्याकडे ही मोठी जबाबदारी मिळाली। आम्हाला शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त उत्सुकता किंवा आम्ही ज्याची वाट बघतोय ते म्हणजे पीक विमा आम्हाला मागच्या हंगामातला कधी मिळणार आहे? गेल्या वर्षीपासून केंद्र शासनाने नुकसान भरपाई निश्चितीचे निकष बदलले। अच्छा, आता हे निकष केंद्र सरकारने त्याचं सुतोवाच जे आहे याच्यामध्ये ते मार्च 2023 मध्ये केलं होतं की आम्ही असं बदल करणार आहोत याच्यामध्ये, आणि ते बदल लागू होतील। मागच्या वर्षी केलं? मागच्या वर्षी। बरं। आता त्याच्यानंतर मग ऑक्टोबर महिन्यामध्ये ते क्लेम, मग जोपर्यंत गाईडलाईन्स येत नाही तोपर्यंत क्लेम अडकायला लागले। मग ऑक्टोबर महिन्यामध्ये केंद्र सरकारने पुन्हा एक सूचना काढली की जो पहिला क्लेम येईल याच्यामध्ये तो पूर्वीची जी गाईडलाईन आहे याच्यामध्ये 2022-23ची जी आहे त्याच्या पद्धतीने तुम्ही क्लेम सेटल करा याच्यामध्ये, आणि सबसिक्वेंट जो पुढचा जो क्लेम येईल त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सांगू, त्याच्यानंतर तुम्ही ते क्लेम कॅल्क्युलेट करा। अच्छा, आता याचा वारंवार त्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी पण मोठा अभ्यास झाला, हे झाला। त्याच्यानंतर 8 मार्च 2024ला केंद्र सरकारने त्याच्या संदर्भामध्ये एक गाईडलाईन्स काढली, जवळपास 17-18 पानाची एक गाईडलाईन्स काढली की कशा पद्धतीने क्लेम फायनलाइज करायचा। याच्यामध्ये एक हे झालं की पूर्वी काय असायचं की पूर्वी तुमच्या सोयाबीनला जर 50,000 रुपये एका हेक्टरला विमा सुरक्षित रक्कम आहे आणि तुमचं त्या ठिकाणी पाऊस पडला, तुम्ही इंटिमेशन दिली आणि तुमचं लॉस असेसमेंट झाले आणि तुम्हाला 15,000 रुपये क्लेम जर बसला तर तो तुम्हाला दिला गेला। त्याच्यानंतर जे आहे तर त्याच्यानंतर तुमचं काढणी पश्चात नुकसान झालं त्याचं तुम्ही इंटिमेशन दिली, आणि त्याच्यानंतर जे आहे काढणी पश्चातचं इंटिमेशन दिल्यानंतर तुमचा जो क्लेम जो आला तो 10,000 रुपये आला, तर तुम्हाला ऑलरेडी 15,000 दिलेले आहेत LC मध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती, त्याच्यामुळे हे 10,000 देऊन पण तुम्हाला ॲक्च्युली काही देय नाही होत, ते 15,000 ते मॅक्झिमम। त्याच्यानंतर पीक कापणी प्रयोग आला, पीक कापणी समजा तुमचं 50% उत्पन्नात घट आली तर 50,000 विमा संरक्षित रकमेचे तुले 50% 25,000 क्लेम आला। मग 25,000 वजा ऑलरेडी जे दिले 15,000 ते वजा जाऊन तुम्हाला द्यायची रक्कम जी आहे ती 10,000 नेट दिली जायची, तो एकूण 25,000 दिले जायचे। अशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमची प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम एकच राहायची। आता नवीन याच्यात काय झालं की नवीन याच्यात शासन म्हणतं की तुम्हाला जे पैसे दिलेले आहेत स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये, समजा तुमचा क्लेम कॅल्क्युलेट झाला आणि तुम्हाला 15,000 रुपये जर दिले तर त्याच्या पुढचा म्हणजे पीक कापणी प्रयोग आधारित क्लेम काढताना तुमचं विमा संरक्षित रक्कम जी 50,000 आहे तर ती नाही गृहीत धरली जाणार। 50,000तले जे ऑलरेडी पेड क्लेम्स आहेत तुम्हाला कॅश स्थानिक नैसर्गिक 15,000 ते कमी होतील आणि तुमचं पीक कापणीसाठी तुमची नुकसान भरपाई ही 35,000 रुपये, 50 वजा ऑलरेडी दिलेले 15 असे 35,000 रुपये समीन छोडो फायनल होईल। मग पूर्वीच्या सूत्राप्रमाणे जर 50% जर लॉस जर आला तर पूर्वी जे 25,000 होते 50,000च्या तुलनेत 25,000, ते आता 35,000च्या तुलनेत 50% म्हणजे 17,500 क्लेम बसेल याच्यामध्ये, आणि अशा पद्धतीने हे क्लेम वर्कआउट करायचा। आता याच्यासाठी महत्वाचं काय आहे की याच्यासाठी तुमचं स्थानिक नैसर्गिक आपत्तीतला जो क्लेम आहे तो एकदा अंतिमतः फायनल होणं गरजेचं आहे। करेक्ट। जोपर्यंत तो फायनल होत नाही तोपर्यंत तुमच्या विमा संरक्षित रकमेतून किती रक्कम वजा करायची जेणेकरून तुमचा मग यील्डलेस क्लेम काढता येईल। कारण जर तुम्ही आता संपूर्ण विमा संरक्षित रक्कम धरून जर काढला तर तुम्हाला 25,000 रुपये क्लेम येतो याच्यामध्ये, पण ऑलरेडी तुम्हाला 15,000 दिलेले आहेत याच्यामध्ये। मग पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे तर 10,000 रुपये तुम्हाला देय आहेत,
आणि नवीन पद्धतीप्रमाणे ऑलरेडी 15 दिलेले, ते जर फायनल जर झाले तर उरलेले 35 आहे, त्यातले 50% 17 अधिक 15 बरोबर 32,000 रुपये शेतकऱ्याला मिळतील. म्हणजे असं जर घडलं तर शेतकऱ्याचा फायदा पण आहे, पूर्वीपेक्षा त्याला जास्त पैसे मिळतील. परंतु प्रक्रिया ही क्लिष्ट झाली, प्रक्रिया ही आकलनाच्या दृष्टीने सुद्धा क्लिष्ट झाली, की पहिल्यांदा तुमचं स्थानिक नैसर्गिक आपत्ती जे आहे दिलेले आहे ते फायनल होतं, त्याच्या संदर्भातच खूप तक्रारी असतात की मला कमी मिळाले, माझा सर्वे चुकीचा झाला, हे झाला. त्याच्यामुळे आता त्याच्यातही काय झालं पुन्हा, की ते स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये जो आपण नुकसान भरपाई निश्चित करतो त्याच्यामध्ये पिकाच्या वाढीनुसार पीक उत्पादन खर्च गृहीत धरणं अपेक्षित होतं पूर्वी. ते आपल्या नोटिफिकेशनमध्ये पण होतं. आपण म्हणतो की सुरुवातीला पीक पेरणीनंतर 1 महिनाभर जर झालं याच्यामध्ये तर उत्पादन खर्चाच्या 45% भाग गृहीत धरायचा. म्हणजे 50,000 रुपये विमा संरक्षित रक्कम आहे, तो उत्पादन खर्च गृहीत धरायचा, त्याच्या 45% म्हणजे साधारणतः 24,000 रुपये वगैरे गृहीत धरायचे आणि त्याच्यावर क्लेम नुकसान. म्हणजे पेरणी केल्यानंतर जर 100% जर तुमचं नुकसान जर झालं महिनाभराच्या आतमध्ये तुम्ही सूचना जर दिली तर तुम्हाला 50,000 नाही मिळणार, तुम्हाला 50,000च्या 45% म्हणजे काय 23-24,000 जे येतील तर ते मिळणार. आणि त्याच्यानंतर मग पिकाला फांद्या फुटण्याची अवस्था म्हणजे साधारणतः 30 दिवस ते 45 दिवस, त्याच्यात जर नुकसान जर झालं तर 60% गृहीत धरायचा. पीक फुलवाऱ्यावर असं नुकसान झालं तर 75% गृहीत धरायचा. शेंगा लागल्या तर 85% धरायचा. आणि शेंगा काढणीला आल्या पीक तयार झालं तर 100% धरायचा. 50च्या 50,000 असं होतं. केंद्र सरकारने 8 मार्चनुसार काढलं की पिकाचे नुकसान कोणत्याही अवस्थेत होऊ द्या, त्याला 100% उत्पादन खर्च गृहीत धरायचा. म्हणजेच काय की ज्याला तुम्ही 45% म्हणजे 24,000 रुपये दिलेले आहेत त्या शेतकऱ्याचा क्लेम तुम्हाला पुन्हा कॅल्क्युलेट करण्याची वेळ आली की पुन्हा कॅल्क्युलेट 50,000च्या 45% म्हणजे 24,000 रुपये तुम्ही त्याला दिलेले आहेत. 100% लॉस झाला तर आता तुम्हाला 100% उत्पादन खर्च गृहीत धरल्यावर तुम्हाला 50,000च्या 50,000 द्यावे लागणार आहे. बरोबर. मग तुम्हाला ऑलरेडी 24,000 नंतर 26,000 द्यावे लागतील. हा भाग झाला याच्यामध्ये, कारण उत्पादन खर्च काढून टाकला केंद्राने कोणत्या अवस्थेत हे. मग ज्याचं पीक पेरणीनंतर नुकसान झाले त्यालाही तेवढे मिळतील आणि काढणीच्या वेळेस नुकसान झालं 100% तर त्यालाही तेवढेच मिळतील. हा एक भाग आहे. आता याच्यात दुसरा थोडासा ट्रिकी मुद्दा असा झाला की शासन असं म्हणतं, केंद्र शासन, की तुम्ही पीक नुकसानीची सूचना दिली, ती सूचना म्हणजे तुमचं अफेक्टेडचं प्रमाण जे आहे नैसर्गिक आपत्तीमुळं ते जर तुमच्या एकूण विमा सर्वे क्षेत्राच्या 25% पेक्षा कमी असेल, अच्छा, तर तुम्ही व्यक्तिगत सर्वे करायचा आणि त्यांचं व्यक्तिगत पातळीवर नुकसान भरपाई देऊन टाकायची. बरं. पण जर तुमचं नैसर्गिक कॅलॅमिटीमुळे अफेक्टेड एरिया हा 25% पेक्षा जास्त झाला विमा सर्वेक्षण क्षेत्राच्या, तर तुम्ही प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल सर्वे करायचा नाही, तर तुम्ही रँडम सर्वे करायचा. अच्छा. मग 25% ते 50% दरम्यान झालं तर 25% म्हणजे सूचना जर समजा तुमच्या 50 जर आल्या याच्यामध्ये 150 पैकी तर 50च्या 25% म्हणजे साधारणतः 14 वगैरे याच्यामध्ये सूचनांचं सर्वेक्षण करायचं आणि त्याच्यानंतर लॉस काढायचा आणि ते यायचं आणि तो कॉमन लॉस काढायचा आणि तो जेवढ्याने सूचना दिलेल्या आहे तेवढ्या सगळ्यांना लागू करायचा. अच्छा. मग तुम्ही एक गृहीत जर धरलं तर सर्वसाधारणपणे तुमचं पीक वाढीच्या अवस्थेमध्ये नुकसान झालं, 25% पेक्षा जास्त क्षेत्र बाधित झालं आणि त्या ठिकाणी लोकांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं रँडम सर्वेक्षण करून असं निदर्शन आलं की इथं 100% नुकसान झालं आहे याच्यामध्ये. म्हणजे 10-12 पिकाचं जे काढलं प्लॉटचं तर 100% नुकसान झालं, तर नुकसानची रक्कम येणार तुमची 50,000. 100% नुकसान झालं तर, कारण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आता 100% आहे. मग 50,000 नाही द्यायचे, तर जे नुकसान काढलेलं आहे त्याच्या 25% म्हणजे 12,500 रुपये. 50,000च्या 25% म्हणजे 12,500 रुपये द्यायचे शेतकऱ्याला त्यावेळेस. आणि उर्वरित जे आहे 37,500 त्याची निश्चिती ही पीक कापणी प्रयोग आधारित जे काही नुकसान भरपाई निश्चित होईल त्याच्यामध्ये ती समावेश करायची. असं झालं. आता याच्यामुळं खऱ्या अर्थाने खूप इश्यू झाले की मग कॅलॅमिटी जे आहे एकच कॅलॅमिटी कधी पकडायची, की आज पाऊस पडला याच्यामध्ये, उद्या नाही पडला, परवा दिवशी परत पाऊस पडला तर आजच्या पावसाने नुकसान झालं, परवाच्या पावसाने नुकसान झालं, मग परत 2 दिवस पाऊस नाही पडला, परत पाऊस पडला खूप मोठ्या प्रमाणामध्ये. मग ह्या 3 कॅलॅमिटी पकडायच्या. तुम्ही आज दिली, मी उद्या दिली, परवा दिवशी त्यांनी दिली हे नुकसानीची सूचना, तर मग हा एक इव्हेंट कसा पकडायचा याच्यामध्ये? याला 3 इव्हेंट पकडायचे की याला एकच इव्हेंट पकडायचा? मग त्याच्या संदर्भात केंद्र सरकारने त्याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले कंपनी. त्याच्यावर मार्गदर्शन केंद्र सरकारने 30 एप्रिलला केलं, 30 एप्रिल 2024ला. आता त्यात त्यांनी सांगितलं की जर 2 घटनांमध्ये 72 तासाचा अंतर जर नसेल, 72 तास म्हणजे 3 दिवस, तर ती घटना एकच घटना पकडायची. बरं. म्हणजे सलग 2-3 दिवस पाऊस पडला
त्याच्यानंतर 2 दिवस पाऊस नाही पडला, तिसऱ्या दिवशी परत पाऊस सुरू झाला, तर तो जो गॅप आहे ना तो 72 तासापेक्षा कमी आहे. असं 9-10 दिवस पाऊस पडला तर त्याला एकच इव्हेंट समजायचा, 2 नाही समजायचं. मग या 10 दिवसांमध्ये जे पण शेतकरी क्लेम करतील ते एकाच घटनेमध्ये ते एकाच घटनेत पकडायचे आणि त्याची संख्या जर 25% पेक्षा जास्त झाली विमा संरक्षण क्षेत्राच्या, तो रॅन्डम बेसिसवर जाणार. त्याला वाईड स्प्रेड लॉस असेसमेंट म्हणतात. याच्यामध्ये मग प्रत्येक शेतकऱ्याचा सर्वे होणार नाही, निवडक शेतकऱ्यांचा 25% शेतकऱ्यांच्या याचा सर्वे होईल. मग त्याचा ॲव्हरेज लॉस काढला जाईल आणि त्याच्या 25% नुकसान भरपाई द्यायची आणि उरलेली पीक कापणी प्रयोग आधारित द्यायची. अच्छा, आता हे आकलनाच्या पलीकडे झालं. म्हणजे जर 2 शेतकरी असतील, एकाच 100% नुकसान झालं, तो इंडिव्हिज्युअल बेसिस झाला तर त्याला 50,000 मिळतील. बरोबर. आणि त्याच्या दुसऱ्या महसूल मंडळातला शेतकरी आहे की जो वाईड स्प्रेडमध्ये गेलेला आहे, त्याचंही 100% नुकसान झालं समजा ॲव्हरेज, तर त्याला फक्त 12,500 रुपये मिळतील सुरुवातीला. आणि नंतर यील्ड बेसमध्ये जर 100% नुकसान जर झालं तर त्याला देखील जो काही क्लेम आहे तो मिळेल. पण यील्ड बेसमध्ये 100% नुकसान कधी होत नाही. म्हणजे असे 10-12 पिकाचे कापणी प्रयोग येतात, सगळ्याच याच्यात शून्य उत्पादनाला असं सहसा कधी होत नाही. तर ही समस्या असल्यामुळं खरीप 2023 आणि हे काय केलं की ते खरीप 2023 हंगामापासून लागू केलं. बरोबर. त्याच्यामुळं विमा कंपन्यांना देखील समजून घ्यायला अडचण जाते. आणि याच्या संदर्भातले हे सगळे क्लेम्स आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे हे केंद्र सरकारच्या पोर्टल मार्फतच पे होतात. पूर्वी विमा कंपन्या स्वतः पे करायच्या याच्यामध्ये आणि तो डाटा पोर्टलला द्यायचा. आता तसं नाही. आता संपूर्ण क्लेम जे आहे ते पोर्टलने अप्रूव्ह केल्याशिवाय पोर्टलच्या माध्यमातूनच शेतकऱ्याच्या खात्यावर जातात. बरोबर. त्याच्यामुळे मग पोर्टलमध्ये आधीची घटना घडल्याशिवाय पुढची घटना येत नाही. म्हणजे तुमचा 10 दरवाजाचा वाडा आहे तर पहिला दरवाजा उघडल्यानंतर दुसरा दरवाजा उघडणार, दुसरा उघडल्यानंतर तिसरा. तुम्ही डायरेक्ट तिसरा दरवाजा नाही उघडू शकत. अच्छा, असं आहे. म्हणजे पहिल्यांदा तुमची स्थानिक नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई एकदा फायनल झाली की मगच तुम्ही याला जाणार, तुमच्या काढणी पश्चात झालं की मगच तुम्ही पीक कापणीला जाणार याच्यामध्ये. किंवा तुमचं मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती झाला, तो एकदा पूर्ण झाला की मग LC, नंतर पोस्ट हार्वेस्ट, नंतर पीक कापणी. म्हणजे थोडक्यात मागच्या खरीपासाठी केंद्र सरकारनं ज्या काही नवीन गाईडलाईन काढल्या त्या मार्चमध्ये काढल्या. त्याच्यामध्ये सगळी प्रोसेस समजून घ्यायला समजा शासनाला असेल, राज्य शासनाला, पीक विमा कंपनी, त्याच्यामध्ये वेळ गेला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका टप्प्यानुसार टप्प्याटप्प्याने सगळे प्रोसेस करायचे, म्हणून आम्हाला पीक विमा मिळण्यासाठी उशीर लागतोय त्या प्रोसेस. तरी बऱ्यापैकी मिळाला. आपल्या राज्यामध्ये आपण प्रचंड फॉलोअप घेतला. आता ही देश पातळीवरची समस्या आहे, केवळ आपल्याच राज्यापुरती मर्यादित नाही आहे. परंतु आपल्या राज्यामध्ये जसं मी सांगितल्याप्रमाणे देशातलं जवळपास 20-22% इन्शुरन्स आपल्या राज्यामध्ये होतो. मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि कोरडवाहू राज्य आहे. त्याच्यामुळे ह्या शेतकऱ्याच्या दृष्टीने विमा अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे आपला शेतकरी जागरूकही आहे आणि तो होतो. आता सर्वसाधारणपणे जवळपास 4,300 कोटी रुपयापर्यंतचं विमा नुकसान भरपाई अंतिम झालेली आहे. म्हणजे मी तुम्हाला मगाशी मध्य हंगामची फक्त सांगितली जी 2,500 कोटी, पण बाकीचे जे आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती, तुमचे प्रिव्हेंटेड सोईंग, त्या विविध घटकांतर्गत जे आहे जवळपास 4,300 कोटीची नुकसान भरपाई अंतिम झाली. त्याच्यापैकी जवळपास 3,600 कोटीची नुकसान भरपाई जी आहे ती शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाली आहे. आता जमा करण्यामध्ये पण अडचणी थोड्याशा येतात की शासनाने निर्णय घेतला की शेतकऱ्याचं जे आधार लिंक बँक अकाउंट आहे त्याच्यामध्ये जमा करायचं. मग अनेक शेतकऱ्यांचं अकाउंट जे आहे ना ते आधार लिंक म्हणजे काय, शेतकऱ्याला वाटतं की मी आधार दिलेलं आहे अकाउंट उघडताना म्हणजे माझं अकाउंट लिंक आहे. तसं नाहीये. ते आधार देणं हे तुमचं आयडेंटिटी कार्ड झालं. आधार हे ते केवळ खातं उघडण्याकरता झालं, ते नाहीये. तुम्हाला वेगळा अर्ज द्यावा लागतो ब्रांच मॅनेजरला की तुमचं ते खातं जे आहे ते आधार बेस पेमेंटसाठी एनेबल्ड करायचं. मग ते बँक घेते आणि तिथून ते नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनकडे पाठवते आणि तिथून मग ते आधार लिंक जे आहे UID कडे जाऊन आधार लिंक होतं ही प्रक्रिया. आणि त्याच्यानंतर मग तुमचं जे जे पेमेंट आधार लिंक येईल. आता गव्हर्नमेंटची बरीचशी पेमेंट, मग तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी घ्या किंवा आपलं महाराष्ट्राचं नमो सन्मानमध्ये जे 2-2 हजार रुपये जे दिले जातात वार्षिक 6,000 रुपये ते पेमेंटही आता आधार लिंक होतं. त्याच्यामुळे बऱ्यापैकी जागरूकता आहे. तरी देखील काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची बँक खाती आधार लिंक नसतात. त्याच्यानंतर बँक खातं आधार लिंक आहे याच्यामध्ये, परंतु ते बँक खातं जे आहे जवळपास 6-7 महिने त्याच्यावर काही कारभारच नाही केल्यामुळे ते डॉर्मंट झालेलं आहे त्याच्यामध्ये. मग ते डॉर्मंट झाल्यानंतर ते फ्रीज होतं अकाउंट. मग ते अकाउंट परत काही पैसे भरून जे आहे ते सुरू करावं लागतं याच्यामध्ये. तर अशा प्रकारच्या काही समस्यांमुळे जे आहे तर ते काही शेतकऱ्यांचं पेमेंट जे आहे ते पाईपलाईनमध्ये म्हणजे ते अडकून जातं. बरोबर. आता सर आपण बोलताना सांगितलं की आता नुकसान भरपाई टप्प्याटप्प्यानं म्हणजे प्रिव्हेंटेड सोयी की ज्यांची पेरणी झालीच नाही किंवा मग मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती किंवा मग काढणी पश्चात असं टप्प्याटप्प्याने आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात.
तर आपल्याला असं तुम्ही आता काही रक्कम सांगितली की आधी 2,500 कोटी, आता काही 4,000 कोटी या दरम्यानची, तर कुठल्या टप्प्यांमध्ये लोकांचं आतापर्यंत काम फायनल झालं की कोणत्या म्हणजे अग्रिमचं झालेलं आहे? आता आपल्याकडं जे लोकलाईज हे जे आहे प्रिव्हेंटेड सोईंग म्हणजे पेरणी न करता येणं ते क्लेम्स फायनल झाले सगळे, ते पेमेंट झाले. मध्य हंगाम प्रतिकूल शेतकऱ्यांच्या खात्यात गेले ते सगळे. तो पहिला टप्पा होता. दुसरा टप्पा मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, जे 2,500 कोटी होते तर ते गेले. फक्त त्यातले जे 1,000 रुपयापेक्षा कमी आहेत क्लेम्स तर ते राहिले, कारण 1,000 रुपयापेक्षा ज्याला कमी केलं राज्य शासन धोरण आहे त्याला किमान 1,000 रुपये द्यायचे. आता याच्यात परत आहे की शेतकऱ्याला असं वाटतं की प्रत्येक अर्जाला 1,000 मिळतील, म्हणजे मुगाचा काढला तर उडदाचा काढला तर तसं नाहीये. तुमच्या अर्ज एका शेतकऱ्याचे 9-9, 10-10 असा कधी की क्षेत्र 1 गुंठा 2 गुंठे पण तो विमा संरक्षण करतो, त्याची विमा रक्कम 20-22 रुपये असते. तर त्याला नाहीये. त्या शेतकऱ्याचे सगळे अर्ज मिळून आणि सगळे नुकसान भरपाई मिळून जर 1,000 रुपयापेक्षा कमी जर जात असेल तर पूरक रक्कम राज्य सरकार देतं आणि फायनल क्लेम जो आहे त्याला सगळे अर्ज मिळून जे 1,000 रुपयापेक्षा कमी जाऊ नये हे धोरण आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यातले काही क्लेम जे आहेत मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमधले ते थोडेसे 1,000 रुपयापेक्षा जे कमी आहेत इंडिव्हिज्युअल तर ते बाकी आहेत. त्याच्यानंतर ते 2,500 कोटी मग जवळपास 100% पेआउट झाले. तो आता विषय क्लिअर झाला आहे. आता विषय जो आहे तो स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा. आपल्याकडे जवळपास 44 लाख सूचना आल्या, याच्यामध्ये त्याचं सर्वेक्षण वगैरे झालं आहे. कोणत्या महिन्यातला पावसाचं हे जुलै, काही ठिकाणी ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यातले खरीप हंगामातले 3 महिन्यातले पावसाचे वगैरे आहेत इंटिमेशन. त्याचं सर्वेक्षण झालेलं आहे. परंतु नुकसान भरपाई निश्चित जी प्रक्रिया आहे ती अंतिम व्हायला वेळ गेला. त्याच्यामध्ये अनेक त्रुटी होत्या. त्याच्यामुळे त्याच्यावर क्लॅरिफिकेशन 30 एप्रिलला आलं. त्याच्यानंतर बऱ्यापैकी त्याच्यात काम झालं आणि आता जे आहे तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये नुकसान भरपाई अंतिम होत आलेली आहे. आजही आम्ही मिटिंग घेतली विमा कंपन्या सातत्यानं आम्ही मिटिंग घेतो. माननीय मंत्री महोदय, माननीय सचिव महोदय, माननीय आयुक्त यांनी देखील सातत्यानं त्याच्यामध्ये मिटिंग घेतलेल्या आहेत आणि सूचना दिलेल्या आहेत. केंद्र सरकारशी सतत म्हणजे ऑन डेली बेसिस फॉलोअप चालू आहे पोर्टल टीमशी. याच्यातल्या ज्या समस्या येतात तर त्या दूर करा, त्यांचं देखील सहकार्य मिळतंय याच्यामध्ये. आणि याच्या बेसिस पण आता जलद गतीने हा पार्ट पूर्ण झाला याच्यामध्ये की मग तुमचं पीक कापणी प्रयोग आधारित उत्पन्न काढण्यासाठी, नुकसान भरपाई काढण्यासाठी जी काय आकडेवारी द्यायची असते विमा कंपन्यांना तर ती आपल्या राज्य शासनाने दिलेली सगळी ऑनलाईन पोर्टलवरच ती सबमिट करायला लागते. तर ती दिलेली आहे. याच्यामध्ये कापूस पिकाच्या संदर्भातली कार्यवाही चालू आहे. बाकी उर्वरित सगळ्या पिकांची आकडेवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. मग आता फक्त विमा कंपनी आणि केंद्र सरकारची पोर्टल टीम याच्या संदर्भामध्ये थोडेसे ज्या काही ॲम्बिग्युटीज आहेत किंवा त्रुटी आहेत त्या दूर करून लवकरात लवकर हा क्लेम जो आहे तो द्यायचा. याच्यात जास्त राज्य सरकारने विमा हप्ता अनुदान द्यायचं तर ते देखील जवळपास आपण देऊन टाकलेलं आहे, केंद्राने दिलेला आहे विमा कंपनीला. त्याच्यामुळे तो जो हर्डल आहे तो देखील आता राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे यथाशीघ्र हे प्रथम प्राधान्याचं काम असेल की जो काही क्लेम राहिलेला आहे तो यथाशीघ्र शेतकऱ्याच्या खात्यावर जो आहे तो जमा व्हावा. पहिला जो असतो तो प्रिव्हेंटेड सोईंग. म्हणजे काय आहे की तुमचा पाऊस उशिराने आला किंवा पाऊस पडलाच नाही, अख्खा तुमचा जुलै उलटून गेला, पाऊस पडला नाही, पेरणीच नाही करता आली. तर असं आपल्या इकडे गेल्या वर्षी घडलं. जसं पुणे जिल्ह्यातलं शिरूर आहे, बारामती आहे, सांगली आहे, जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये जे आहे तर त्या ठिकाणी पेरणीच नाही करता आली पावसाअभावी. मग अशा ठिकाणी जर तुमचं जे मुख्य पीक आहे ते जर सर्वसाधारणपणे 75% जर नापीक राहिलं म्हणजे नापेर जर राहिलं तर त्या ठिकाणी मग कलेक्टर जे आहे ते अधिसूचना काढतात आणि जी काही विमा संरक्षित रक्कम आहे म्हणजे एका हेक्टरला 50,000 रुपये जर विमा संरक्षित रक्कम आपण गृहीत धरली तर त्याच्या 25% म्हणजे 12,500 रुपये त्या महसूल मंडळाला जिथं नोटिफिकेशन दिले त्या सगळ्या शेतकऱ्यांना ते दिले जातात आणि विमा पॉलिसी त्यांची लॅप्स होते. शेतकरी जे आहे ते कारण त्या ठिकाणी पीक नाही होत. याच्यातला दुसरा भाग आहे की आपल्या जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली. मग अतिवृष्टी झाल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा आहे की अतिवृष्टीमध्ये जे आहे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये एकतर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन पीक बुडणं हा भाग आहे बरं का. त्याच्यामध्ये खरं तर योजनेमध्ये इनंडेशन शब्द आहे. इनंडेशन याचा अर्थ गुडघाभर पाणी साठवून पीक बुडणं आणि त्याच्यामुळे पिकाचं नुकसान होणं. केवळ अतिवृष्टी झाली हा भाग नाहीये याच्यामध्ये. पिकाचं इनंडेशन महत्वाचं आहे की अतिवृष्टी हा जो आहे तर हा एक प्रक्रिया आहे आणि इनंडेशन हा त्याचा आउटकम आहे. याच्यामध्ये पीक भिजणं म्हणजेच काय की नदी नाल्याला ओढ्याला पूर येणं, बाजूच्या जमिनीमध्ये साठणं. जसं आलमट्टी डॅम झाल्यानंतर आपल्या इकडं सांगली कोल्हापूरकडे पाणी साठवून शेतं राहिली तर असं याला इनंडेशन हा प्रकार म्हटला जातो किंवा जमिनी उताराच्या असं बांधाच्या कडेच होतं. तर त्या अतिवृष्टीमध्ये मग शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आतमध्ये विमा कंपनीला सूचना द्यायच्या आणि त्याच्यानंतर सर्वेक्षण करून त्याला नुकसान भरपाई देण्यात येते. तिसरा भाग त्याच्यानंतर आला ऑगस्ट महिना.
ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाची खंड पडली. मग याच्याप्रमाणे जे आहे पावसात खंड जर पडला किमान 21 दिवस, म्हणजे 21 दिवस ही संज्ञा नाही, 3 आठवडे ही संज्ञा आहे, पण आपण त्याचं प्रॅक्टिकल म्हणून 21 दिवस केले, 7 दिवसाचा एक आठवडा म्हणून. ते हलक्या जमिनीमध्ये आणि 28 दिवस भारी जमिनीमध्ये असं आहे. पण आपण कमीत कमी ट्रिगर 21 दिवसाचा पकडला, कारण आपल्याकडे बहुतांशी जमिनी ह्या हलक्या जमिनी आहेत. मग 21 दिवस ज्या ज्या ठिकाणी खंड पडला तर अशा ठिकाणी मग पिकाची पाहणी करण्यात आली. विमा कंपनी, विद्यापीठ, कृषी विभाग याच्या माध्यमातून ज्या ठिकाणी पिकाच्या सरासरी उत्पन्नात 50% घट सकृतदर्शनी आढळून आली तर त्या ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी यांनी नोटिफिकेशन इश्यू केलं. आपल्याकडे जवळपास 24 जिल्ह्यांमध्ये नोटिफिकेशन काढण्यात आलं. आणि त्याच्यापैकी 23 जिल्ह्यांमध्ये जी आहे ही मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत आत्तापर्यंत 2016 पासूनची विक्रमी अशी जवळपास 2-2.5 कोटीपर्यंतची नुकसान भरपाई जी आहे ती गेल्या वर्षी शेतकऱ्यांना मंजूर झालं, त्यांच्या खात्यामध्ये जमा झाली. म्हणजे अग्रिमची का? अग्रिमची, जे 25% अग्रिम. आता महत्त्वाचा विषय हा आहे की खूप मोठ्या प्रमाणात समस्या आमच्याकडे येतात, तुमच्याकडे येत असतात, किंवा 25% आम्हाला मिळाले, उरलेलं 75%चं काय, खरीप तर संपून गेला. बरोबर. पण मित्र हो, हे सांगायचं आहे की त्याच्यात 75% अशी संकल्पना नाही आहे. ज्या वेळेस मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीत पिकाचं जे नुकसान होतं ते नजर अंदाजाने काढलं जातं. याच्यामध्ये याच्यामध्ये किती 10 क्विंटल उत्पादन, 5 क्विंटल पर्यंत किती येईल, 4 क्विंटल येईल, 3 क्विंटल येईल, असं काढलं जातं. आणि त्याच्या नुकसान भरपाई काढून मग जो काही नुकसान होईल त्याच्या 25% दिलं जातं. पण अंतिम नुकसान भरपाई ही पीक कापणी प्रयोग आधारित असते. मग ज्यावेळेस पिकाची कापणी होते त्यावेळेस खरोखर ते वजन काट्याच्या माध्यमातून उत्पादन घेतलं जातं शास्त्रोक्त पद्धतीने. आणि ते जर सरासरी उत्पन्न जे आहे चालू वर्षीचं ते जर तुमच्या उंबट उत्पन्नापेक्षा कमी नाही आलं तर शेतकऱ्याला कोणताही क्लेम मिळत नाही. ऑन द कॉन्ट्री जो आधी दिलेला क्लेम आहे हा एक्सेस असतो, परंतु तो वसूल केला जाऊ नये असं शासनाने त्याच्यात प्रावधान केलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी पिकामध्ये उत्पन्नामध्ये काहीही नुकसान नाही आलेलं त्या ठिकाणी देखील अशा प्रकारची वसुली ही होत नाही, होणार नाही. याच्यामध्ये हे योजनेचा हे आहे. आता त्या ठिकाणी काही ठिकाणी जे आहे तर पिकाचं नुकसान थोड्याफार प्रमाणामध्ये झालं. आता सर तुम्ही सांगितलं की प्रोसेस अंतिम फायनल याच्यामध्ये आता खरीपाची पेरणी सुरू झाली, शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे, तुम्हाला सुद्धा चांगलं माहिती आहे, शेतकरी तुमच्याशी बोलतात. नेमकं किती दिवसांमध्ये जो काही पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई असं काही सांगता येईल का आपल्याला की पुढच्या 15 दिवसात 1 महिन्यात होऊ शकतं? नाही, आता काही एकूण 9 कंपन्या आहेत. आता भारतीय कृषी विमा कंपनी, आजच आम्ही सॉमको आहे, युनायटेड सॉमको आहे, तर त्यांची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे क्लेम फायनलायझेशन. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी होती तर त्याच्यामध्ये नाशिक, अहमदनगर, चंद्रपूर सारख्या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या काही तक्रारी होत्या म्हणजे पिकाच्या उत्पादनाच्या संदर्भातले. त्यांनी काय अर्जी केली होती तर त्याच्या संदर्भात राज्यस्तरीय जी प्रधान सचिवांच्या आदेशाखालची कमिटी आहे ज्याला स्टॅक म्हणतात, स्टेट टेक्निकल ॲडव्हायझरी कमिटी, त्याची देखील मिटिंग घेऊन नेतृत्व देऊन टाकण्यात आलं. त्यांचं म्हणणं फेटाळण्यात आलं. त्याच्यामुळे तो ऑब्स्टॅकल होता तोही आता दूर झालेला आहे. त्याच्यामुळे ते देखील विमा नुकसान भरपाई काढतील. आता यथाशीघ्र म्हणजे डेली बेसिसवर आम्ही फॉलोअप घेतोय तर ती प्रक्रिया चालूच आहे. माझं म्हणणं असं आहे की लवकरात लवकर एक 15-20 दिवसाच्या आतमध्ये जी आहे ही प्रक्रिया एक लॉजिकल एंडला जावी अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न आहोत. अगदी. आता सर नवीन हंगामासाठी काय तयारी आहे, म्हणजे आपलं पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी कसं तयार असायला पाहिजे पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी? आता खरीप 2024 सुरू झालेलं आहे. पिकाची पेरणी आता सुरू झालेली आहे. चालू वर्षी देखील राज्य शासनाने 1 रुपयात पीक विमा देऊ केलेली आहे. याची माहिती आता सर्वसाधारण सर्व शेतकऱ्यांना गेलेली आहे. पण गेल्या वर्षी जे 80% क्षेत्र झालं ते आमचा प्रयास हा राहील की 100% जे काही पात्र आहेत शेतकरी त्याच्यात भाग घेण्यासाठी त्या सगळ्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा. आपण तात्काळ आपलं कॉमन सर्व्हिस सेंटर, आपण स्वतः जर कॉम्प्युटर रिलेटेड असाल तर PMFBYचं संकेतस्थळ त्याच्यावर जाऊन तुम्ही भरू शकता. किंवा आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने AIDF म्हणून जे आहे एजंट्स नेमलेले आहेत संस्थांना देऊन, जसं तुमचं लाईफ इन्शुरन्सचे वगैरे लोक येतात तुमच्याकडे फॉर्म भरून देतात, तुम्ही पैसे देता, तर तशा पद्धतीने देखील हे चालू आहे. असे विविध भाग जे आहेत ना त्यांना ओपन आहेत. तर त्याच्या माध्यमातून मला असं आवाहन करायचं आहे की आता खरीप हंगाम सुरू झालेला आहे. माननीय मंत्री महोदयांनी देखील शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याच्यात सहभागी व्हावं. तर आता 1 रुपया भरून जो आहे त्याची पेरणी झाली की तो 1 रुपया भरून जे आहे आतापासूनच त्यांनी पीक विम्यातली आपली नोंदणी जी आहे ती सुरू करावी. 15 जुलै मी पुन्हा सांगतो शेतकरी मित्रांनो, 15 जुलै अंतिम दिनांक आहे, 31 जुलै नाही. गेल्या वर्षी पहिलं वर्ष होतं म्हणून 31 जुलै होती. चालू वर्षी 15 जुलै हा अंतिम दिनांक आहे. त्याच्यामुळं उशिरापर्यंत वाट नका बघू. काय होतं की अर्ज भरायचं तर मग अडचणी येतात. काय होतं की आपला शेतकऱ्याच्या एका अर्जाच्या पाठीमागं मोठी प्रक्रिया आहे. शेतकरी ऑनलाईन जातो PMFBY पीक विम्याच्या संकेतस्थळावर, तिथून मग तो त्याचा गाव सांगतो,
जिल्हा, गाव, तालुका, गाव सांगतो, खाते नंबर सांगतो. त्याने ते खाते नंबर सांगितलं की ते पोर्टल गोल गोल फिरतं आणि ते जातं जमाबंदी महाभूमी लेखच्या पोर्टलला. तिथून त्याचा 7/12/8 रिट्राईव्ह करतं, त्याच्यावर किती क्षेत्र आहे त्या गटावर तर ते काढतं. मग त्याच्या मर्यादेमध्ये पीक निवडतो शेतकरी आणि मग त्याचा प्रीमियम कॅल्क्युलेट केला जातो, तो दिला जातो. त्याच्यानंतर त्याचा आधार असतं. आधार आता मॅन्डेटरी आहे, त्याच्यामुळं आधार त्याचं झालं की आधार पुन्हा गोल गोल फिरतं, ते जातं UIDच्या सर्व्हरला. तिथून ते आधार व्हेरीफाय होतो, हे आधार ओके आहे की नाही. आधारप्रमाणे तुमचं नाव असणं गरजेचं आहे, ते आहे. त्याच्यामुळं तुमचं एक ॲप्लिकेशन होण्यामध्ये PMFBYचा सर्व्हर, तुमचा जमाबंदी आयुक्ताचा ऑनलाईन 7/12चा सर्व्हर आणि तिसरा आधारचा सर्व्हर, ही तिन्ही सर्व्हर चांगल्या स्पीडने चालू असतात. आणि सर्वात शेवटी म्हणजे तुमचं इंटरनेटचं स्पीड याच्यामध्ये. आता पाठीमागच्या वर्षाचा अनुभव असा आहे की एका दिवसात जवळपास आपण 5 लाख अर्जापर्यंत 5-5.5 लाख अर्जापर्यंत गेलो. त्याचं ॲनालिसिस जर तुम्ही केलं तर दिवसभरामध्ये त्यातले लाखभर अर्ज आणि रात्रीतून 4 लाख अर्ज. म्हणजे रात्री स्पीड मिळतं, त्याच्यामुळे CSC वाले वगैरे आहेत मंडळी, सगळे रेकॉर्ड गोळा करून ठेवतात. संध्याकाळी 7 नंतर रात्री 12-1 सकाळी 7 वाजेपर्यंत ते काम करत बसतात. त्याचं फार मोठं योगदान आहे. त्याशिवाय त्यांच्या सहभागाशिवाय ही योजना यशस्वी होऊ शकत नाही. पण त्याच्यामध्ये थोड्याशा अडचणी देखील आहेत. बरं, CSC चालकांनाही माझी विनंती आहे की तुमची जबाबदारी आहे की जो शेतकऱ्याचा तुम्ही अर्ज भरताय, जमीन त्याच्याच नावावर आहे याची पडताळणी तुम्ही केली पाहिजे. ज्या पिकासाठी तू अर्ज भरतोय ते पीक त्याच्या शेतात आहे की नाही हे तुम्ही गावातच असता, त्याच्यामुळे त्याची खातरजमा तुम्हाला पाहिजे. नाही तर ऊस पिकाला आपल्या इकडं नाही आहे पीक विमा, पण ऊस पिकाला नाही म्हणून त्या शेतावर मुगाचा, उडदाचा किंवा सोयाबीनचा विमा काढायचा, तर हे आपण टाळायला हवं. त्याच्यानंतर याच्यातलं तुमच्या हातामध्ये शासनाने खूप मोठी पॉवर दिलेली आहे. एका शेतकऱ्याच्या पाठीमागं 40 रुपयाचं मानधन CSC चालक, म्हणजे 1 रुपया त्या ठिकाणी भरायचं आहे, पण CSC चालकाला 40 रुपये त्या ठिकाणी जे आहे ते मानधन आहे. अर्थात त्याला 32 रुपये मिळतात, त्यांचं केंद्र सरकारच्या पोर्टल टीमला जातात 8 रुपये. पण चांगल्या पद्धतीचा रोजगार त्याच्या माध्यमातून उपलब्ध होतोय. त्याच्या माध्यमातून आपण हे टाळलं पाहिजे की जो शेतकरी आपल्या CSCमधनं विमाधारक होतोय तो कुठं शासनाच्या जमिनीवर विमा नाही ना काढत आहे, तो कुठं म्युन्सिपल कॉर्पोरेशन काही इंडस्ट्री त्याच्या जमिनीवर तो विमा नाही ना काढत आहे. याच्यामध्ये हे बघण्याची जबाबदारी CSC चालकाची आहे, कारण त्याला ते दिसतं ना तुमचं येणे आहे 7/12, तुमचं कॉर्पोरेशनमधली लँड आहे याच्यामध्ये, की तुमची देवस्थानाची लँड आहे की मंदिर मस्जिद ट्रस्टची लँड आहे, हे दिसतं त्याला. तुझ्या नावावर नाही येतं ते तिथं हे केला पाहिजे. अर्थात याच कारणामुळं अनेक ठिकाणी शासकीय जमिनी काही CSC धारकांनी च्या मदतीने त्या इन्शुअर झाल्यामुळं त्या ठिकाणी काही फौजदारी गुन्हे देखील गेल्या वर्षी आपण दाखल केलेला आहे. ही काही चांगली गोष्ट नाही आहे, चांगली गोष्ट नाही आहे. परंतु CSC चालकांना म्हणणं आहे की तुम्हाला याच्यातून प्रचंड मोठा रोजगार, तुम्ही विचार करा साहेब, आपल्याकडे जवळपास 1 कोटी लोक भाग घेतात. 1 कोटी लोकांनी भाग जर घेतला तर तुम्हाला 40 कोटीचं मानधन मिळतं याच्यात. बरोबर, एका शेतकऱ्याचे 40 रुपये असं म्हटलं 40 कोटी, आणि हे हार्डली 15-20 दिवसाच्या कालखंडामध्ये. त्याच्यामुळे याची स्ट्रेंथ आहे आणि ते आपण जर चांगल्या पद्धतीने चाललो तर हे पुढे चालणार आहे. त्याच्यामुळं हे जे आहे आपल्या पातळीवर देखील आपली जबाबदारी आहे की आपण ते चेक केलं पाहिजे. अनेक काही जे आहेत ते पोर्टल याच्यामध्ये काहीतरी खाडाखोड करून जे आहे किंवा काहीतरी उपद्व्याप करून जे आहे, ज्याचं 2 हेक्टर तिथं 200 हेक्टर 20 हेक्टर अशा जमिनी लोकांनी इन्शुअर केलेला आहे. कारण तो ITच्या याच्याशिवाय जाऊ, लोक फार स्मार्ट दिमागवाली आहेत. 2 हेक्टर आहे मग ते डेव्हलपमेंटल मोडमध्ये जातात आणि तिथून ते उपद्व्याप करतात. तर असे उपद्व्याप कृपया टाळावे, अन्यथा आपल्याला मग सरकारच्या खजिन्यातून भाकरी खावी लागेल अशी वेळ येऊ शकते आणि ते येणं चुकीचं आहे आपल्या दृष्टिकोनातून. त्याच्यामुळे एक तर आपल्याच जमिनीवर आपण विमा काढावा, दुसरं विमाधारक शेतकऱ्याला आहे की आपला आधार नंबर द्यायचं आणि तुमचं बँक अकाउंट जे आहे ते आधार लिंक असणं हे गरजेचं आहे. इथून पुढची सगळी पेमेंट जे आहे तर तुमच्या आधार आधारित बँक अकाउंटवरच होणार आहेत. त्याच्यामुळे जे आहे तर ते पडताळून पाहणं जे आहे तर ते शेतकऱ्या दृष्टीने गरजेचं आहे. आणि आपण दुसऱ्याच्या शेतावर विमा काढणं हे चुकीचं आहे. याच्यामध्ये आपण शासनाची जमीन, टेम्पल किंवा याच्यावर विमा काढणं जे आहे ते चुकीचं आहे, ते टाळायला पाहिजे. मागच्या वर्षी सर असे भरपूर प्रकरणं पुढे आले होते, म्हणजे CSC केंद्रांवर पण काही कारवाईचं मध्यंतरी प्रकरण आलं होतं. काही 1000-1500 एकरवरती काही शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याचे प्रकरण आले होते. ते अशा गोष्टींना चाप बसण्यासाठी सरकार काही हे करतं का, काही कायदा वगैरे असं काही नवीन किंवा कारवाई काही केली जाते का? काय होतं की याच्यामध्ये आपला शेतकरी जो आहे तो काही प्रमाणामध्ये अडाणी आहे, सगळेच काही सारखे नाही आहे आणि सगळे सहभागी पण नसतात. आता त्यांच्या ज्ञानाचा जो आहे किंवा अज्ञानाचा गैरफायदा कोणीतरी घेतं, आपला आवाजही फायदा करून घेण्याच्या दृष्टिकोनातून. तर गेल्या वर्षी जसं मी म्हटल्याप्रमाणे जवळपास 20-22 लोकांवर फौजदारी केसेस दाखल झालेल्या आहेत. जवळपास 13-14 पेक्षा जास्त CSC केंद्र चालकांचे जे परवाने जे आहेत त्याच्यापेक्षा जास्त.
हे CSC केंद्र प्रमुख जे आहेत तर त्यांनी आमच्या ते रद्द केलेले आहेत. आणि अशा प्रकारे कुणा कारवाई करण्याची परिस्थिती येऊ नये. शेवटी हा शेती व्यवसाय आहे आणि हे जे आहे तर त्याच्यामुळं जवळपास तुम्ही म्हणता त्या पद्धतीने आम्ही स्क्रुटिनी केली. इतिहासात पहिल्यांदा 2,90,000 विमा अर्ज हे अपात्र ठरले. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी तुम्ही पेपरला वाचला असेल की MIDC जमीन केली, मंदिराची केली, मस्जिदची केली, बातम्या येतात, हे येतात. हे रद्द केले आपण प्रस्ताव याच्यामध्ये. हे रद्द जर केले तर त्याचा विमा हप्ता हा जप्त केला जातो आणि त्याच्यावर कार्यवाही देखील होऊ शकते याच्यामध्ये कधीही. तर अशा दृष्टीने कार्यवाही चालू आहे. यावर्षी देखील होऊ नये म्हणून आपल्या माध्यमातून हे आव्हान आहे CSC चालकांना, शेतकरी बंधू भगिनींना. आपल्याकडं जे पीक आहे त्याच पिकाचा विमा उतरावा हे देखील एक सांगणं आहे. तुमचं पीक पाहणी मित्र हो हे तुम्ही 100% करा. याच्यामध्ये ती फार महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे ह्या 2-3 बाबी जर लक्षात जर घेतल्या तर तुमचं देखील सहकार्य हा गैरप्रकार करेल. कारण ही योजना आपल्या राज्यासाठी खूप खूप महत्त्वाची आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे ही योजना आपल्यासाठी चालू राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही विचार करा की आज जवळपास 23-24 हजार कोटी म्हणजे वर्षाला 3-3.5 हजार कोटी विम्याच्या माध्यमातून हा पैसा जो आहे तो ग्रामीण भागामध्ये जातो, ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये जातो. त्याचे चांगले परिणाम देखील निवडून आले. आपण जे जास्तच मिळतील आता आपण परिणाम वाढून आले. आता मध्य हंगामचे आपण दिले पैसे याच्यामध्ये. तर शेतकऱ्यांचा कापूस आला, सोयाबीन आला, लोकांनी घरात ठेवला, लगेच व्यापाऱ्याच्या दारात नाही घेऊन गेले. होल्डिंग कॅपॅसिटी वाढली. भाव मिळाल्यानंतर मग मी जाईल याच्या मग मिळेल याचा फायदा शेवटी शेतकऱ्याला झाला. हा पैसा जो जातो अर्थव्यवस्थेमध्ये त्याच्यातून मग विविध अंगाने तो जो आहे तो उपयोग होतो. सकारात्मक मुलांची शिक्षण असतील, आरोग्य असेल, शेती असेल सुधारण्यासाठी. तर मला वाटतं की ही योजना आपल्यासाठी खूप चांगली आहे आणि सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये पॉझिटिव्हला असणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे जर कुणी त्याच्याशी छेडछाड करत असेल किंवा वाईट प्रकार करत असेल तर ही प्रत्येक नागरिकाची, शेतकऱ्याची, मीही शेतकरीच आहे, त्याची जबाबदारी आहे की त्या दृष्टिकोनातून एकटा माणूस काय करू शकत नाही. सगळ्यांनी हे केलं तर हा एकत्रित आहे. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो, कृषी विभाग करतो, विमा कंपन्या करतात, शेतकरी देखील करतात. शेतकऱ्यांचे देखील अधिक प्रतिनिधी जे आहेत ना ते याच्या संदर्भामध्ये आवाज उठवतात. परंतु याचं व्यापक प्रमाण झालं पाहिजे. आता आवटे सर आपल्यासोबत होते. सरांनी मागच्या हंगामातला विमा नेमका कुठं अडकलेला आहे, कुठं गोंधळ झाला, नेमकी आता प्रोसेस काय चालू आहे, आपल्यापर्यंत पीक विम्याची रक्कम कधीपर्यंत पोहोचू शकेल, हे जे आपले जिव्हाळ्याचे प्रश्न होते, आपण सगळे त्याची वाट पाहत होतो, त्या प्रश्नांची उत्तरं दिलं सरांनी. आज आपल्याला वेळ दिला. आपल्या सगळ्या प्रश्नांची अगदी सोप्या भाषेमध्ये, जे किचकट विषय आहे तो अगदी सोप्या भाषेत आपल्याला समजेल असा मांडला. त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर.